नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण जाणार आहोत ठोसेघर धबधबा, जो की आहे सातारा जिल्ह्यामध्ये। हा धबधबा पुण्यापासून 140 किलोमीटर आणि मुंबईपासून 290 किलोमीटर अंतरावर आहे। तर आपण निघालो आहोत कराडपासून आणि कराडपासून साधारण 71 किलोमीटर दूर हा धबधबा आहे। ठोसेघर धबधबा हा सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये आहे। तुम्ही बघू शकता की इथे किती छान असं निसर्ग तयार झालेला आहे। अगदी नयनरम्य दृश्य तयार झालेला आहे, जिथे तिथे छोटे मोठे वॉटरफॉल्स निघालेले आहेत आणि आजूबाजूला हिरवंगार झालेलं आहे। निसर्गाच्या चमत्कारांनी नटलेला हा परिसर मनाला एक वेगळीच भुरळ घालतोय बघा। इथे बाजूला ज्या पवनचक्क्या दिसतायत ना तुम्हाला, याला चाळकेवाडी पवनचक्क्या म्हणतात। आणि इथे पावसाची जोरदार सुरुवात झालेली आहे, म्हणजेच आपण ठोसेघर धबधब्याजवळ आलो आहोत असं समजावं। रिदिशा, काय ग टोपी नाही आणली? याला टोपीच नाहीये। मस्त छान जुगाड केलाय। येऊन पोहोचलेलो आहोत आम्ही आणि आजूबाजूला अशा रानभाज्या विकण्यासाठी बाया बसलेल्या होत्या। मग मी विचारलं की ही कशाची भाजी आहे, तर त्यांनी सांगितलं ही पराची भाजी आहे आणि बनवायची भाजी कशी बनवायची ना हे सुद्धा या काकूंनी अगदी हसत हसत आपल्याला सांगितलं। त्यानंतर पुढे चालत आल्यावर आपल्याला 4 चाकी फ्री पार्किंग सुद्धा भेटते। आम्ही पहिल्यांदा आलो त्यामुळे आम्हाला एवढी आयडिया नव्हती, पण तुम्ही इथे फ्री पार्किंगवर आपली गाडी पार्क करू शकता। तुम्ही इथे बघू शकता की उजव्या साईडला हॉटेल्स अवेलेबल आहेत आणि जर तुम्ही कुठल्या दूर ठिकाणावरून येत असाल आणि तुम्हाला भूक लागली असेल तरी इथे जेवणाची सुद्धा सोय आहे, त्यामुळे प्रॉब्लेम नाही। कधी धबधब्याकडे जातो ना असंच वाटायला लागलंय आता। तर चला, तर वेळ न घालवता आपण थेट आता धबधब्याकडे जाऊया। पण बघूया की जाता जाता अजून आपल्याला काय दिसतंय ते। आणि इथे समोर बघा तिकीट घर आहे आणि पर पर्सन 50 रुपये असं हे तिकीट आहे। आता आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचले, ठोसेघर गावात। सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा धबधबा पर्यटकांसाठी अवेलेबल आहे। आणि इकडे डाव्या साईडला बघा आपल्याला आहे ना नकाशा दिलेला आहे पूर्ण धबधब्याचा, की कुठून कसं जायचं। कारण इथे आपल्याला 2 धबधबे बघायला भेटणार आहेत, एक मोठा धबधबा आणि एक छोटा धबधबा। त्यामुळे कुठे कसं जायचं, कुठे थांबायचं हे सगळं या नकाशामध्ये वॉटरफॉलकडे जात असताना निसर्गाचं संवर्धन कसं केलं पाहिजे, निसर्ग कसा जोपासायला पाहिजे याची ना सूचना आपल्याला जागोजागी दिलेली आहेत बघा। या फलकावर बघा आपल्याला आहे ना धबधब्याबद्दल विशेष माहिती दिलेली आहे की काळगंगा नदीवर नैसर्गिकरित्या तयार झालेला हा धबधबा 800 मीटर खोल आहे। तसंच इथे आल्यावर काय करावे काय करू नये याबद्दलची सुद्धा माहिती दिलेली आहे। इथे बघा मोठा धबधबा आणि छोटा धबधबा पाहण्यासाठी व्यवस्थित पायवाटा बांधलेल्या आहेत, पायऱ्या सुद्धा बांधलेल्या आहेत। आणि ह्या पायवाट्यांवरून जेव्हा आपण चालतो ना तेव्हा आजूबाजूला घनदाट असं जंगल दिसतं आणि त्या घनदाट जंगलामधील थंड आणि शांत वातावरण आपल्याला ताजतवानं करतं। आजूबाजूला असे पोस्टर लावलेले आहेत ज्यातून आपल्याला निसर्ग का जोपासला पाहिजे याची प्रेरणा मिळते। या परिसरामध्ये जे पण पक्षी किंवा प्राणी आढळतात ना त्यांचे असे छान फोटो इथे लावलेले आहेत की जेणेकरून आपल्याला त्याची माहिती मिळावी।
असे पक्षी इकडे पाहायला भेटतात म्हणून आपल्याला इथूनच बघा मोठ्या धबधब्याचा आवाज ऐकायला येतोय. तिकीट काढल्यानंतर साधारण 300 ते 400 मीटर पर्यंत आम्ही चालत आलेलो आहोत आणि इथे बघा, इथे पोहोचल्यानंतर आपल्याला धबधब्याचा आवाज ऐकायला येऊ लागलेला आहे. याला हरणटोळ साप म्हणतात आणि हा हिरव्या कलरचा असतो आणि तो वरतून डोक्यावरून म्हणजे तो वरती झाडावर असतो ना, त्यामुळे तो काय करतो ना आपल्या डोक्यावर दंश करतो, पण त्याचं पॉइझन एवढं नसतं की आपला माणूस मरू शकेल. त्याला लोकल भाषेमध्ये आपलं डोकं फोडणारा साप सुद्धा म्हटलं जातं, पण खरंच असं काही नाहीये. हा लोकांचा गैरसमज आहे. ओ वाव, मस्त. आणि तिथून मग कसे क्लाउड्स येत आहेत. इथे आम्हाला धबधब्याचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही ढगामध्ये आलेलो आहे असंच जणू वाटतंय बघा. चला तर पायऱ्यांवरून थोडं खाली चालायचं आहे आपल्याला आणि तिथे एक असा स्टेज बनवलेला आहे जिथून आपण आहे ना जवळून धबधबा बघू शकतो. आणि तिथे हा एकच वॉटरफॉल नाहीये, उजव्या साईडला सुद्धा 2 वॉटरफॉल निघालेले, ते पण आपण बघणार आहोत. किंवा सँडल घालण्यापेक्षा जर तुम्ही शूज प्रेफर करत असणार ना घालण्यासाठी तर अतिउत्तम आहे, कारण की काही पायऱ्या आहे ना अशा ढासळलेल्या सुद्धा आहे आणि पाऊस किंवा चिखल यांच्यामध्ये पाय स्लिप होण्याची सुद्धा शक्यता असते. आणि इथे बघा आपण स्टेजवर येऊन पोहोचलेलो आहोत. आज संडे आहे तरी सुद्धा जास्त गर्दी नाही. याचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप जास्त पाऊस चाललेला आहे मागच्या आठवड्यापासून आणि हा ठोसे धबधबा बंद ठेवण्यात आलेला होता, पण तो आता काही दिवसापूर्वी पर्यटकांसाठी ओपन करण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला समोर ही जी डोंगररांग दिसते ना ते डेक्कनचं पठार आहे आणि या डेक्कनच्या पठारावरून कोसळणारा हा मोठा धबधबा आणि त्याच्या आजूबाजूचा हिरवागार निसर्ग तुम्हाला थक्क करून जातो. पावसाळ्यामध्ये हा धबधबा पूर्णपणे बहरलेला असतो आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह, त्याचा खळखळाट तुम्हाला निसर्गाच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो. जेव्हा आपण पायऱ्यांवरून खाली उतरत होतो ना तेव्हा आपल्याला डाव्या साईडला एक मोठा धबधबा दिसला होता, पण इकडे उजव्या साईडला पुन्हा छोटे असे 3 धबधबे दिसत आहेत. शब्दामध्ये मांडता येणार नाही असं अप्रतिम सौंदर्य आपल्याला इथे दिसतंय. ठोसेघरचा मोठा धबधबा हा डेक्कनच्या पठारावरून खोल दरीत कोसळणारा एक उंच आणि भव्य धबधबा आहे. याची उंची अंदाजे 200 मीटर आहे, ज्यामुळे तो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोच्च धबधब्यांपैकी एक मानला जातो. धबधब्याचा आवाज ऐकून जणू काही आम्ही मंत्रमुग्धच झालेलो आहोत असंच वाटायला लागलं. अहो थांबा थांबा, चाललाय कुठं? अजून आपला छोटा धबधबा पाहायचा राहिलेला आहे. जर तुम्ही इथे येण्याचं प्री प्लॅन केलं असणार आहे ना तर तुम्ही तुमच्यासोबत रेनकोट नक्की आणा, कारण इथे पावसाची काही गॅरंटी नाही, कधी पण येतो आणि कधी पण जातो. ठोसेघर धबधबा म्हणजे सातारा जिल्ह्यातील एक विशेष आकर्षण आहे, त्यामुळे दुरून दुरून लोक बघायला येत आहेत. मग तुम्ही पण या. बघा आता आपण मोठ्या धबधब्याकडे गेलो होतो आणि आता इथून आहे ना छोटा धबधबा आणि गुहेकडे असं लिहिलेलं होतं. बघूया तिथे जाऊन की तिथं काय आहे ते. आणि इकडे बघा आजूबाजूला असं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे पूर्ण. पाऊस क्षणात येतो आणि क्षणात जातो. गाईस तुम्हाला माहित आहे का, मला असं वाटतं आपण ना कुठे वॉटरफॉल कडे नाही, आपण एका जंगल मध्ये सफारी करू राहिलो. रिदिशाला तर ही जंगल सफारी वाटतीये बघा.
गुफेतूनच चाललोय असं वाटायला लागलंय आता इकडून. हे बघा तिथे एक ब्रिज आहे आणि त्या ब्रिजला खाली काहीच सपोर्ट नाहीये, असाच तो ब्रिज आहे. ब्रिज क्रॉस केल्यानंतर डाव्या साईडला आपल्याला छोटा धबधबा मार्ग दिसतो आणि तिथे तसा ॲरो दिलेला आहे, त्या डायरेक्शननी तुम्हाला जावं लागतं. आणि इकडे पाऊस बघा कसा चाललाय तो, आणि थोड्या वेळासाठी हा पाऊस येणार आणि लगेच जाणार. म्हटलं थोडा वेळ थांबूया, आणि बघा बघता बघता तुमच्याशी बोलता बोलताच पाऊस चालला गेला. होतं की तो छोटा धबधबा आहे आणि मी तुम्हाला सांगत होती, पण नाही, इकडून जायचं असतं छोट्या धबधब्याकडे. चला तर जाऊया. इथे माझा पोपट झालेला आहे, कारण की ना मी ते ब्रिजच्या खाली जे पाणी वाहत होते ना त्याला छोटा धबधबा समजत होती, पण असं नाहीये. हे बघा इथे धोक्याची सूचना दिलेली आहे आणि हे इतके लोक आहे जे इथे येऊन मरण पावलेले आहे. त्यामुळे कोणीही रॅली ओलांडून तिकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. मेरवेवाडी धबधब्याचा व्हिडिओ मी जेव्हा तुमच्यासोबत शेअर केला होता तेव्हा तिथे आपल्याला खूप सारे सीताफळाचे झाडं दिसले, पण इथे ना आजूबाजूला पूर्ण जांभळाचे झाडच झाड आहे बघा. छोटा धबधब्याला जाण्याचा रस्ता तर खूप लेंदी आहे बाबा, कधीच चालू राहिलोय असंच वाटतंय आम्हाला. बघा धबधब्याचा आवाज आता आपल्याला जास्त ऐकायला येतो, याचा अर्थ की आपण छोट्या धबधब्याकडे पोहोचलोय. बघूया कसा दिसतो छोटा धबधबा तो. वाव काय भारी दिसतोय. मोठ्या धबधब्यापेक्षा छोट्या धबधब्यात भारी वाटतोय. छोट्या धबधब्याकडून आपण आता बाहेर पडलेलो आहो आणि बघूया आता पुढे आपल्याला काय दिसतंय ते. आता इथं पुढे चालत गेलं ना की असे ॲरो दिलेले आहेत, त्यानुसार आपल्याला आहे ना बाहेर जायचं असतं. पण आता बाहेर जाताना सुद्धा पठारावरून जे पाणी पडतंय ना त्याचं आपल्याला दर्शन होणार आहे. आणि हे बघा कसा छोटा होता आणि किती छान होता रेनबो. नाही बाबांच्या साईज एवढा. तर आम्ही जेव्हा खाली गेलो होतो ना आम्हाला ना एक छोटा रेनबो दिसला होता, तो खरा रेनबो होता. आणि ना जेव्हा ना झरणा येतो आणि ना त्याचे जे पाणी येतं ना आणि जेव्हा ऊन पण येतं ना तेव्हा तो रेनबो तयार झाला
झाला होता. माझ्या मागे बघा, तिकडे पाण्याचा एक झरा दिसतोय, ओढा दिसतोय, माहित नाही काय आहे. तिकडे जाऊन बघूया की कसा दिसतोय आणि काय आहे ते. छोटा धबधबा पाहण्यासाठी आपण ज्या पॉइंटवर गेलो होतो ना, तो पॉइंट इथून दिसतोय. म्हणजे ह्या छोट्या धबधब्याचं पाणी ना ह्या पठारावरून पडतंय बघा. धबधब्याचं अप्रतिम सौंदर्य जर तुम्हाला बघायचं असेल, अनुभवायचं असेल, तर ठोसे वॉटरफॉल हा तुमचा ऑप्शन असू शकतो. आणि खरंच खूप अप्रतिम असं दृश्य आहे. म्हणजे इथे एकच वॉटरफॉल नाही, तुम्हाला जवळजवळ 3-4 वॉटरफॉल बघायला भेटतील. आणि ते कोणत्या पठारावरून पाणी येतंय, त्या पठारावरचं पाणी असं खाली पडतंय, ते सगळं तुम्हाला इथे अनुभवायला भेटतं. सातारा जिल्ह्यामधील एक बेस्ट वॉटरफॉल म्हणजे ठोसेघर वॉटरफॉल असं नाव का घेतलं जातं हे इथं आल्यावरच तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि मी पण लकीएस्ट आहे की मला हे अनुभवायला मिळालंय. जर तुम्हाला पॉसिबल होत असेल तर तुम्ही पावसाळ्यामध्ये इथे येऊन धबधब्याची मजा घेऊ शकता. तुम्हाला इथे धबधब्यामध्ये आंघोळ करायला भेटणार नाही किंवा मजा करायला भेटणार नाही. जे डोळ्यांनी बघाल ना ते अप्रतिम. इथे बघा धबधब्याचा आवाज मागे पडतोय, पण ती धबधब्यानी सोडलेली छाप मनामध्ये अजूनही आहे आणि ती कायम राहणार. आता इथे आम्ही एक्झिटवर आलेलो आहोत. आता तर दुसरेच घ्यावं लागणार आहे. इतना चले कि जूते भी घिस गए भाई साहब के. देखिए जूते भी घिस गए. देखा, चालून चालून खूप दमलोय बाबा. आता तर बुट्ट्याशिवाय मज्जा नाही. मस्त बुट्टा ऑर्डर केला आणि आता आम्ही खात खात चाललोय घरी. जाता जाता मी ना आंबेमोहर तांदूळ पण घेतला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.